मुस्ताबादा वेरमणी सिक्कापदं समादियामी. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजे मी काय करतो? मी खोटं बोलणार नाही, खोटं बोलायला लावणार नाही, खोटं बोलून कोणाला कोणीकडे पाठवणार नाही, खोटं बोलून कोणाचं काही लुटून आणणार नाही, खोटं बोलणारच नाही. आणि खोटं बोलल्यामुळे कोणाचा जीव पण जातो, हत्या पण होते. हे कृत्य मी खोटं बोलणारच नाही. कारण खोटं बोलल्यामुळे खूप काही गोष्टी घडतात. परंतु आता असं होते का? तुम्ही आता निर्धार करा. आज येथून उठलं तेव्हापासून समजा आता 6 वाजले 7 वाजले तर उद्या 7 वाजेपर्यंत मुद्दामच खोटं बोलायचं नाही. असं होईल? करून पहा, करून तर पहा. बिलकुल आपल्या वाणीतून खोटं बोलायचंच नाही. कुठलीही गोष्ट असो. बरं, तुम्ही म्हणशाल असं नाही, कारण आम्ही आमच्या ह्या मनाला, आमच्या या शरीराला आम्ही काय लावलं? सवय लावली. आम्ही सवय काय लावली? आम्ही सवय लावली खोटं बोलायची. आम्ही बघा किती विद्वान असेल, हा आलो म्हणते इथेच आहो, रोडलाच आहो, ते कुठेही असेल, तो इकडे गेला तरी सांगेल इकडे आहो. म्हणजे आम्ही किती विद्वान झालोय की नाही? आमच्या स्वार्थासाठी, आमचं काहीतरी करण्यासाठी मी कुठंतरी खोटं बोलून वाईट मार्गाला जातो, मी कुठंतरी खोटं बोलून चोरी करतो, मी कुठंतरी खोटं बोलून अन्याय अत्याचार करतो, मी काहीतरी वेगळं करतो. पण मी घरी काय सांगतो? मी कामावर आहे, मी ड्युटीवर आहे. म्हणजे खोटं बोलल्यामुळे खूप काय होत आहे. खोटं बोलल्यामुळे घरात सुद्धा घरं उद्ध्वस्त होतात की नाही? म्हणून खोटं सुद्धा बोलू नये. सिद्धार्थ सम्यक संबुद्धांनी सांगितलं, अगोदरचा प्रवास खूप कठीण होता की लोक सर्वजण पैदल चालत होते, गाडी बैलाचा प्रवास होता, घोड्या हातीवर जात होते, कोणी जर वेगळा मार्ग खोटा दाखवला, कितीतरी मैल अंतर ते खोटा पैदल काटत होते. म्हणजे किती वेदना होत होत्या. तो उपाशी असेल, तो कधी काहीतरी झाड फळं खाल्ले असेल, म्हणजे किती कठीण प्रवास होता. मधल्या काळामध्ये खोटं बोलून खूप काय लुटमार होती. मधल्या काळामध्ये खोटं बोलून अन्याय अत्याचार, इकडे तुला राजा बनवतो म्हणायचे, कुणाला स्त्रीला राणी बनवतो म्हणायचे, अन्याय अत्याचार करायचे, नेत होते. खोटं बोलल्यामुळे खूप काय. म्हणून सिद्धार्थ गौतमाने या शिलाची निर्मिती केली. त्यानंतर महापुरुष सुद्धा भरपूर झाले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिनडकोड 511 नुसार या ठिकाणी मुस्ताबादा वेरमणी सिक्कापदं समादियामी याच शिलाचं त्या ठिकाणी रूपांतर पिनल कोड 511 नुसार 306, 365, 394, 420 आदी कलमानुसार, कलमा भरपूर आहेत. खोटं काय बोललं, खोटं कशासाठी बोललं, आता कलमा सांगला तर खूप आहेत. कारण संविधान काय चिकित्सा छोटी नाही. या कलमानुसार अटक होते, सजा होते. खोटं बोललं म्हणून केस करायचा, सजा होते. नाहीतर मधला काळ किती वाईट होता. कोणी काही करत होतं खोटं बोलून. आताही करत आहेत, पण हे शील बोधांपुरतं मर्यादित नाही आहे. बरोबर आहे? आताच्या प्रकरणावर हे खोटं बोलून समुद्रामध्ये विमानाने, हेलिकॉप्टरने तिथे नेऊन पोहोचवून अन्याय अत्याचार करतात. पगार देतोय, डॉलर देतोय, किती म्हणाल तेवढे पैसे देतोय. काही महिलांना आपलंसं करून त्यांना त्यांची फीस देऊन नंतर सुद्धा दुसऱ्या मुलींना प्रवृत्त करून विकत घेतल्यासारखं तुला जॉब देतोय म्हणून खोटंच बोलून नेतात आणि अन्याय अत्याचार वाढतात. खोटं बोलून नेतात, अन्याय अत्याचार करतात, कापून खातात, भाजून खाऊ लागलेत. आपल्या आई बहिणीचं मांस भाजून खाऊ लागलेत. चालू आहे. तुम्ही पहा, मीडियावर पाहता ना, तुम्ही पहा मीडियावर. दुसरं काही पाहता ना, त्याच्या व्यतिरिक्त हे पहा, सत्य पहा. कारण हे खोटं बोलल्यामुळे होते आहे. म्हणून याच्यावर आळा घातलाच पाहिजे. म्हणून या शिलाची निर्मिती खूप सुंदर आहे. परंतु आचरण आम्हाला करावं लागेल तर होईल, नाही तर काय होईल? मागे तसं पुढे होईल ना. तर असो पहा, याचं पालन करावं तर खोटं बोलणं सोडून द्यावं, सत्य बोलत चालत राहावं पुढे, तर सत्याचा विजय आहे. सत्य कुठं लपत नाही. सत्य, तुम्ही एक गोष्ट खोटी बोला, त्या खोट्या गोष्टीला झाकण्यासाठी 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. कारण एक खोटी गोष्ट इतकं काही खोटं बोलावं लागतं की सांगूच नका. कुठं कुठं खोटं बोलता बोलता जीव बी निघून जात. सत्य बोला, कारण हे असं शील आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेतले. पहा, त्या कष्टाचा विचार करा.
आणि वागायला शिका.